राज्य शासनानं उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांच्या आधारे अपात्र ठरणाऱ्या शिधापत्रिका धारकांचं मोफत धान्य बंद करण्याची मोहीम तीव्र केली आहे। 1 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आयकर भरणारे किंवा 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन धारण करणाऱ्या कुटुंबांचं रेशन बंद केलं जात असून याबाबत अपात्र कार्ड धारकांची पडताळणी सुरू आहे। पाहूयात। उच्च उत्पन्न असणाऱ्यांचे रेशन होणार बंद। कराड तालुक्यात 4000हून अधिक नागरिकांना नोटीस पाठवून खुलासे करण्याचे दिले आदेश। राज्य सरकारने अलीकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी शिधापत्रिकांच्या शुद्धीकरणाची विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत जिल्हानिहाय शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत असून कराड तालुक्यातील 4000हून अधिक नागरिकांना पुरवठा विभागाने नोटीस पाठवली आहे। राज्य शासनाने सुरू केलेल्या नवीन मोहिमेअंतर्गत या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत। जे नागरिक आयकरदाते आहेत त्यांना या नोटीस पाठवल्या आहेत। तुमचं उत्पन्न व्यवस्थित असताना तुमचं रेशन धान्य का बंद करण्यात येऊ नये अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे। तसेच या संदर्भातील खुलासे 7 दिवसाच्या आत करण्याबाबत नोटीस दिल्याचे पुरवठा निरीक्षक सागर ठोंबरे यांनी सांगितलंय। जे इन्कम टॅक्स होल्डर आहेत अशांची यादी प्राप्त झालेली आहे आणि त्या सर्व लाभार्थ्यांना पुरवठा शाखेमार्फत नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत आणि सदर नोटिसा ह्या संबंधितांना बजावण्यात सुद्धा आलेल्या आहेत आणि त्या नोटिसेमध्ये त्यांच्याकडून 7 दिवसाचे आत खुलासे मागण्यात आलेले आहेत। ज्या लाभार्थ्यांचे खुलासे येणार नाहीत त्यांचे धान्य बंद करण्यात येणार आहे अशा शासनाकडून सूचना आहे। सरकार राबवत असलेली ही योजना योग्य असून जे सधन कुटुंब आहेत त्यांनी रेशन कार्डावर मोफत धान्य घेणं जर सोडलं तर गरजू गरीब कुटुंबांना याचा लाभ मिळू शकतो आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटू शकतो, असं नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सागर पाटसुबे यांनी सांगितलंय। शासनाने जो निर्णय घेतलेला तो आता योग्य आहे माझ्या मतानुसार। शासनाचा हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे। जे उच्च जे उत्पादन घेते त्यांनी हे रेशनिंग सोडलं तर ह्याचा पूर्णपणे गोरगरीब जनतेला ह्याचा फायदा होईल आणि त्यांना रेशनिंग मिळून जाईल। सधन कुटुंबांनी जर त्यांना मिळणारे रेशन कार्डावरील धान्य घेतले नाही तर गरजू आणि गरीब कुटुंबांना त्याचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे शासन स्तरावरती राबवण्यात आलेली ही मोहीम योग्यच म्हणावी लागेल। नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन या मोहिमेत सरकारला मदत करण्याची गरज आहे। इन्कम टॅक्स होल्डर नागरिकांना पुरवठा विभागाकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। या नोटिसा यासाठी देण्यात आलेल्या आहेत त्यांचं उच्च उत्पन्न असून सुद्धा ते रेशन घेत आहेत। कराड तहसील कार्यालयामधील पुरवठा विभागाने सुद्धा कराडमधील 4000हून अधिक नागरिकांना या नोटिसा दिलेल्या आहेत। या नोटिसांचा जर खुलासा आला नाही तर या नागरिकांचं रेशन बंद होणार आहे। अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।